नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 9वीचा जो 3.5 लेसन आहे ग्रेट सायंटिस्ट, याचा दुसरा पार्ट मी आपल्यासमोर सादर करतोय. पेज नंबर 91 पासून हा पार्ट आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. याच्या अगोदरचा पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिलेला नसाल तर नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रिव्होल्यूशन. तर आता त्यांनी जी काही इंडक्शन मोटर जी त्यांनी निर्माण केली, शोध लावला म्हणून आपण त्याला, तिनं एका स्पर्ड म्हणजे प्रोत्साहन दिलं, एका रिव्होल्यूशनला, एका क्रांतीला प्रोत्साहन दिलं. फॅन्स, एअर कंडिशनिंग, sewing machines, photographs, power tools, cars, and even trains and aeroplane engines grew out of this simple device, which was born out of mockery directed at Faraday. आता बघा, तर इंडक्शन मोटरमुळे काय काय पुढे झालं, तर फॅन्स तयार झाले, पुढं एअर कंडिशनिंग, त्याच्यानंतर जे सोईंग मशीन्स, शिवणच्या मशीन, फोटोग्राफी, पॉवर टूल्स, त्याच्यानंतर कार, अगदी ट्रेनचे आणि एरोप्लेनचे इंजिन्स सुद्धा त्यातनं, या मशीनच्या पुढं, त्यातनं पुढं बाहेर अगदी सिंपल हे जे सिंपल असं जे डिव्हाइस होतं यातनं पुढं त्यांचा जन्म पुढं झाला. आणि जे सगळं मॉकरी डिरेक्टेड ॲट फॅरेडी. मॉकरी या शब्दाचा अर्थ उपहासन किंवा चेष्टेन, म्हणजे अगदी मायकेल फॅरेडे यांना उपहासात्मक अशा काही डिरेक्शन्स दिलेल्या होत्या आणि ज्यामुळं त्यांनी त्याचा शोध लावला. एक सहज चेष्टेनं, मस्करीनं त्यांना असं सांगितलं होतं, तुला जमते का बघ म्हणून. आणि यातनं त्यांनी ते इंडक्शन मोटर त्यांनी शोधून काढली, त्याचा परिणाम. आणि त्यातनं पुढं मग एवढ्या सगळ्या मशीन्स, एवढे सगळे यंत्र, या सगळ्यांचा पुढं नंतरच्या काळामध्ये त्याचा जन्म झाला असं आपण म्हणूयात. फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. एका रात्रीभरच फॅरेडे हे एक सेलिब्रिटी झाले. नो बडी नाऊ केअर अबाउट हिज सोशल स्टेटस ऑर एज्युकेशन. आता त्यांची सामाजिक जे दर्जा आहे आणि त्यांचं शिक्षण याबाबत कुणालाही आता काळजी नव्हती. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्होल्यूशन. या तरुणानं एक क्रांतीच केलेली होती. वन वुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स अचिव्हमेंट. आता ह्यातलं एक आपल्यापैकी कोणाला तरी असं वाटेल कदाचित की डेव्ही हे जे त्याचे टीचर होते मायकेल फॅरेडे यांना आपला प्युपिल आहे, म्हणजे विद्यार्थी आहे, त्यांना जे काही अचीव केलं त्याच्याबद्दल त्यांना आनंद वाटला असेल का, तर वाटला असेल असं त्यांना कुणालाही वाटत असेल, पण नाही. बट इन रिअलिटी इट वॉज जेलस. ही वॉज जेलस. पण वस्तुतः मात्र ते खरं नव्हतं, ते आनंदी नव्हते झालेले, ते त्याचा मत्सर करायचे. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ. लोक त्यांना सांगायला सुरुवात केली की तुमचे डेव्हीना, की तुम्ही ज्या ज्या काही डिस्कवरीज आहेत त्यांमध्ये फॅरेडे हा स्वतःच त्यामध्ये काय आहे तर ते उत्तम आहेत असं ते सांगायला सुरुवात केली. दिस मेड हिम इव्हन मोर जेलस. आणि यामुळेच डेव्ही हे मायकेल फॅरेडेचा खूपच मत्सर करायला सुरुवात केली त्यांनी. अँड अँग्री डेव्ही गेव फॅरेडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. आता म्हणून त्यांनी काय केलं, रागावलेल्या डेव्ही यांनी फॅरेडे यांना एक अत्यंत अशक्य असं काम दिलं. कशासाठी, तर त्यांना आपल्या मार्गातनं बाजूला करण्यासाठी. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बेवेरियन ग्लास. त्यांनी काय केलं तर बेवेरियन ग्लासचा एक तुकडा त्यांच्या हातामध्ये दिला. विच वॉज युज्ड इन लेन्सेस इन द टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स. की ज्या काचेचा तुकडा लेन्सेसमध्ये, म्हणजे मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शक आणि जे टेलिस्कोप आहे, दुर्बिणी आहेत, त्यांच्या लेन्समध्ये ती काच वापरली जाते. अँड आस्क्ड हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू याचं रिव्हर्स इंजिनियर त्याला कर, म्हणजेच काहीतरी याचं पुन्हा संशोधन कर यावरती. बेवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस अँड डेव्ही न्यू दॅट. आता बघा, ही जी काही बेवेरियन ग्लास होती
ती एका अत्यंत गुप्त अशा आणि गुंतागुंतीच्या अशा प्रक्रियेतनं त्याची निर्मिती केलेली होती आणि डेव्हींना हे गोष्ट माहीत होती विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब फॅरेडे वुड नेव्हर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. आता बघा, तर त्या लॅबमध्ये जी काही इक्विपमेंट्स आहेत, जी काही साधनं आहेत, या साधनांचा मदतीनं मायकेल फॅरेडे यांना आपण जे दिलेलं काम आहे, टास्क आहे, ते अकम्प्लिश करता येणारच नाही याची त्यांना खात्री होती, त्यांना माहीत होतं. अकम्प्लिश म्हणजे पूर्ण करता येणार नाही हे त्यांना माहीत होतं. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग ऑफ हिज लाईफ. आणि हा जो काय बेवेरियन ग्लासचा जो काही तुकडा होता, काचेचा तुकडा होता, तो त्यांच्या जीवनातला, मायकेल फॅरेडे यांच्या जीवनातला एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट बनून गेला. फॅरेडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. आता बघा, फॅरेडे यांची जी काही प्रवृत्ती होती ती गिव्ह अप करण्याची नव्हती, म्हणजे एखादी गोष्ट येत नाही म्हणून सोडून देण्याची, अशी त्यातनं पळवाट काढण्याची, पळपुटे करण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. आणि ते आपल्या गुरुचा ते रिस्पेक्ट करत होते. म्हणजे जरी त्यांचा गुरु त्यांच्यावरती जळत होता तरी सुद्धा ते आपल्या गुरुचा रिस्पेक्ट करत होते. सो ही ऍक्सेप्टेड द असाइनमेंट. आणि बघा, त्यांनी काय केलं तर ते जे काम त्यांनी दिलेलं होतं ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं डिस्पाईट. तरीही बघा, नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. त्यांना माहिती होतं की हे काम अतिशय कठीण असणार आहे हे त्यांना माहिती होतं, तरी सुद्धा त्यांनी काय केलं तर ते स्वीकारलं. ही टॉयल्ड फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. पुढचे 4 वर्ष टॉयल म्हणजे कठोर परिश्रम करणं, कष्ट करणं, खूप कष्ट केलं त्यांनी, पण यामध्ये त्यांना डेव्हीची मदत मिळाली नाही. अँड ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. आणि अपेक्षेप्रमाणेच ते त्याच्यामध्ये अयशस्वी झाले. फॅरेडे नेव्हर लर्न्ड द सिक्रेट अँड धिस रिमेंड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. त्यांना या बेवेरियन ग्लासचं जे काही सिक्रेट आहे ते काही त्यांना समजलं नाही, त्याचं गुपित रहस्य त्यांना कळालं नाही. आणि हे त्यांचं एक वैज्ञानिक म्हणून त्यांच्या जीवनामधलं एक पहिलं अपयश म्हणून ते राहिलं. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ these difficult times he kept a single glass brick of his self as a souvenir. आता बघा, तर हे जे आपण या कठीण प्रसंगाचं एक आठवण म्हणून त्यांनी काय केला, ते जे काचेची जी काही ब्रिक आहे, बीट म्हणण्यापेक्षा विटेच्या आकाराचा तो मोठा तुकडा म्हणून त्या काचेचा, तो त्यांनी आपल्या शेल्फ मध्ये ठेवला. कशासाठी तर एक सुविनर व्हायसाठी, म्हणजे एक स्मरणिका म्हणून. कायमस्वरूपी माझ्या अपयशाचं त्या काचेकडे पाहिलं की मला माझ्या अपयशाची, मला माझ्या फेल्युअरची आठवण व्हावी, या आठवणीसाठी त्यांनी तो तुकडा काचेचा त्यांनी तो छोटी ब्रिक म्हणून आपण आपल्याकडं त्यांनी ठेवली त्याच्या शेल्फमध्ये. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम. आणि यामुळेच काय झालं तर अनेक वेळेला जे त्यांना कठीण प्रसंग आले, यामुळे त्यांना ते काय करत गेलं तर त्यांना इन्स्पिरेशन मिळत गेलं, त्यातनं प्रेरणा मिळत गेली. In 1829, Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. 1829 साली डेव्ही यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी त्यांच्या जागी फॅराडे हे त्या लॅबचे हेड म्हणून तिथं पुढं आले. सक्सिडेड म्हणजे त्यांच्या जागी ते आले. ही वॉज फ्री टू परस्यू व्हॉट एव्हर ही लाईक. आता बघा, त्यांना जे हवं होतं ते गोष्ट, त्याचा अभ्यास त्यांनी चालू ठेवण्यासाठी, काम करण्यासाठी ते आता मुक्त होते. अँड ही मेड अनदर रेव्होल्युशनरी डिस्कवरी. आणि त्यांनी पुन्हा एकदा एक क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. ही नोटिस्ड दॅट इफ ही मूव्ड अ मॅग्नेट इट वुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. बघा, त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी जर का मॅग्नेट हलवला तर त्यातनं काय होतंय तर इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस होतोय. म्हणजे चुंबक जर हलवला तर त्यामुळं विद्युत प्रवाह हा त्यातनं निर्माण होतोय. दस ही कुड नाऊ कन्वर्ट मोशन इंटू इलेक्ट्रिसिटी. आणि यामुळेच ते आता मोशनला ते इलेक्ट्रिसिटीमध्ये म्हणजे कन्वर्ट, म्हणजे गतीला ते विद्युत मध्ये ते रूपांतरित करणार होते. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि अशाच पद्धतीनं इलेक्ट्रिकल जनरेटर याचा जन्म याच नंतर झाला. समथिंग स्टील युज्ड टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर. आता सध्या आपण अशा अनेक प्रकारच्या जे पॉवर आहे, ऊर्जा आहे, ती निर्मितीसाठी आपण वापरतो. लाईक
डायनामॉज अँड अदर डिव्हाइस. जसं डायनामॉज किंवा इतर जे काही डिव्हाइस आहेत ते काय करतं, तर मशीन डायनामो म्हणजे एक अशी मशीन आहे जी काय करते, तर मेकॅनिकल एनर्जीपासनं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. यांत्रिक ऊर्जेपासून ती विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे असे अनेक डिव्हाइस काय केले तर पुढच्या काळामध्ये ते बनवले गेले. फॅरेडे वॉज नाऊ अ लेजंड. आता ते एक लेजंड बनून गेले, आख्यायिकासारखं झालं, एक दंतकथेसारखं ते झालं, एक अध्याय ते बनून गेले. इन 1840 ही डेव्हलप्ड मेमरी लॉस. पण 1840 मध्ये त्यांना स्मृतिभ्रंश व्हायला सुरुवात झाली. तो एक प्रकारचा आजार त्यांना जडला. विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. आणि जो त्यांच्या पूर्ण आयुष्यभर पुढे त्यांना कायमस्वरूपी राहिला. बट द डिझीज डिड नॉट स्टॉप हिम. पण त्या रोग मात्र त्यांना थांबवू शकला नाही. ही परसिवर्ड स्टार्टिंग कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट. त्यांनी बघा परसिवर्ड या शब्दार्थ चालू ठेवला, पाठपुरावा केला. तर एका अत्यंत कॉम्प्लिकेटेड असं एक्सपेरिमेंट चालू ठेवण्याचा त्यांनी पाठपुरावा केला, चालू ठेवलं. टू प्रूव्ह दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी. त्यांना काय सिद्ध करायचं होतं, तर जो प्रकाश आहे तो अगदी क्लोजली रिलेटेड आहे कशाची, इलेक्ट्रिसिटीची. म्हणजे प्रकाश हे अगदी विद्युत जी आहे तिच्याशी अगदी जवळच त्याचं साम्य आहे असं त्यांना तिथं त्यांना दाखवायचं होतं. एक सारखेपणा साम्य त्याच्यामध्ये त्यांना दाखवायचं. अँड मॅग्नेटिझम आणि चुंबकत्वामध्ये सुद्धा. अ नॉवेल थॉट इन दोज टाइम. आणि हे त्यावेळेला एक नॉवेल थॉट होता. म्हणजे एखाद्या काल्पनिक कादंबरीमधला तो विचार असावा अशा प्रकारचा होता. म्हणजे बऱ्याचदा मित्रांनो सायन्सच्या बाबतीत असं होतं की कधी काळी दंतकथांमध्ये वगैरे आलेले असे काही विषय असतात, असे काही यंत्र असतात, चमत्कारासारखं असतं, जे नंतर पुढे त्याच यंत्र बनून गेलेलं असतं, असं बरंच असतं. तर मग तसं त्या काळातल्या लोकांना हे काय वाटत होतं, तर हे एक नॉवेल मधला एखादा विचार आहे असं वाटत, एखाद्या कादंबरीचा विचार आहे असं वाटत होतं. पण नंतर मात्र त्याने तू काय केला तर प्रत्यक्षात उतरवला. बघूयात पुढं. रिमेंबर दॅट पीस ऑफ बेवरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. तुम्हाला आठवलं का, जो त्यांनी आपल्या शेल्फमध्ये ती बेवरियन ग्लासचा तुकडा त्यांनी ठेवलेला होता तो. ही वॉज डिटरमाइंड टू कन्वर्ट द रिमाइंडर ऑफ हिज फर्स्ट मेजर फेल्युअर टू अॅन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रेट सक्सेस. त्याने असं ठरवलं होतं की माझ्या सगळ्यात मोठ्या अपयशाची ही आठवण आहे, रिमाइंडर आहे, जे मला काय करेल तर माझ्या मोठ्या यशाचं हे इन्स्ट्रुमेंट बनून जाणार आहे. म्हणजे ते बेवरियन ग्लास या माझ्या सर्वात मोठ्या अपयशाचं ते प्रतीक आहे, ज्याला मी काय करेन तर माझ्या यशाचं इन्स्ट्रुमेंट बनवेन, मी माझ्या यशाचं साधन बनवणार असं त्याने ठरवलेलं होतं. यूज द सेम ग्लास नाव टू शो दॅट इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेट. त्यांनी काय केलं तर तीच ग्लास मॅग्नेटच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ती दाखवली. लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू अ सिंगल वेव्ह रादर दॅन स्प्रेडिंग आउट रॅन्डमली इन ऑल डिरेक्शन्स, अ कन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन. आता बघा त्यांनी काय केलं तर लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू सिंगल वेव्ह. आयसोलेटेड या शब्दाचा अर्थ अलग करणे, वेगळी करणे. प्रकाश हा एका तरंगामधनं, एका वेव्ह मधनं आपण काय करू शकतोय तर तो वेगळा केला जाऊ शकतोय. रादर दॅन म्हणजे काहीसं अंमळचं ते स्प्रेडिंग होण्यापेक्षा, रॅन्डमली स्प्रेड होण्यापेक्षा सगळ्या डिरेक्शनला, म्हणजे रॅन्डमली म्हणजे सहजगत्या तो प्रकाश सगळीकडे पसरण्यापेक्षा तो अगदी एकाच वेव्हनी एकाच दिशेने तो पुढं एका सरळ लाईनने तो पुढे घेता येऊ शकतोय. हे त्यांनी काय केलं तर त्यांनी तिथं मांडलं, अ कन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन. आणि हीच कन्सेप्ट ज्याला पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर प्रकाशाला एकत्रित करायचं, ना की त्याला सगळीकडं बाहेर त्याला पसरू द्यायचं. ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग आयर्न फाइलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर नियर अ मॅग्नेट मेकिंग सर्क्युलर पॅटर्न्स. आणि त्याने मग जो जुना एक्सपेरिमेंट होता, काय करायचं तर जे मॅग्नेट आहे त्याच्या भोवती
लोखंडाचं काय करायचं, आयर्न फायलिंग्स टाकायचं, लोखंडाचा कीस त्याच्याभोवती टाकायचा कागदावरती, कशासाठी तर सर्क्युलर पॅटर्न्स तयार करण्यासाठी. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट दीज पॅटर्न्स वेर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द आयर्न फायलिंग्स. आता बघा, त्यांनी एक गोष्ट ही गोष्ट त्यांनी सिद्ध करायसाठी त्यांनी काम चालू केलं की काय, तर ही प्रॉपर्टी आयर्न फायलिंगची नाहीये. ह्याचा काय गुणधर्म आहे तो लोखंडाच्या किसाचा नाही. इन फॅक्ट दे वेर ड्यू टू द इनविजिबल मॅग्नेटिक फील्ड्स. आणि वस्तुतः तर ते काय होतं, तर ते अदृश्य असं चुंबकीय क्षेत्रच होतं. दॅट फिल्ड द एम्प्टी स्पेस अराउंड द मॅग्नेट, की जे मॅग्नेटच्या भोवती जे काही रिकाम असं क्षेत्र होतं ते द मॅग्नेट अँड हेन्स डिस्टर्ब द फायलिंग्स. आणि ते जे रिकामं जे फील्ड होतं ते काय होतं, तर ते विद्युत चुंबकीय इनविजिबल असं मॅग्नेटिक फील्ड होतं, म्हणजे अदृश्य असं चुंबकीय क्षेत्र होतं. आणि जे काय करत होतं तर ते त्या मॅग्नेटला ते डिस्टर्ब, म्हणजे आयर्न फिलिंग्स, त्याला आयर्न फायलिंग्स म्हणतो आपण त्याला, लोखंडाचा कीस त्याला काय करत होतं, डिस्टर्ब करत होता. दिस इज वेअर द लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. आता बघा, जे औपचारिक शिक्षणाची ज्यांचं तिथं शेवट झाला होता, हा मात्र त्यांच्या दृष्टीने तिथं त्या शिक्षणाचा अभाव त्यांना इथे जाणवायला सुरुवात झाली. आणि तो अभाव या कामाला त्याच्या विरोधात गेला. फॅराडे डिड नॉट नो अबाउट ऍडव्हान्स्ड मॅथमॅटिक्स. आता या फॅराडेंना जे काही आधुनिक गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, त्याच्याबद्दल माहिती नव्हती. सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फायलिंग पॅटर्न्स विथ हिज हँड्स. त्यांनी काय केलं, तर ते लोखंडाच्या किसानं ज्या मॅग्नेटच्या भोवती जशा प्रकारचे पॅटर्न, गोलाकार असे जे पॅटर्न्स तयार केले तशा प्रकारे त्यांनी फक्त त्याची कागदावर त्यांनी कॉपी केली. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. पण गणितीय समीकरणांमध्ये त्यांचं स्पष्टीकरण करायला ते मात्र समर्थ करू शकले नाहीत, किंवा त्यांना त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य नव्हतं. कारण का, तर शेवटी शिक्षण चा अभाव त्यांच्याकडे होता. यामुळं ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स बट विदाउट इक्वेशन्स दे वेअर नॉट एक्सेप्टेड. त्यांनी अशा प्रकारचे, म्हणजे त्या लोखंडाचे चुंबक ठेवलं, त्याच्याभोवती लोखंडाचं पीस पसरलेलं आहे आणि तिथं मॅग्नेटिक फील्ड असं दाखवण्यासाठी त्यांनी अनेक असे ड्रॉइंग्स वगैरे काढले, पण ते सगळे स्वीकारले गेले नाहीत. कारण का, तर तिथे इक्वेशन्स नव्हती, समीकरण नव्हती, म्हणून त्यांचा स्वीकार केला गेला नाही. पेज नंबर 93 वरती बघूयात. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव्ह फॅराडे वन्स अगेन. आता बघा, नशिबानं पुन्हा एकदा या ब्रेव्ह अशा फॅराडे यांना साथ दिली. वेन ही मेट जेम्स मॅक्सवेल, अ वेल्दी एज्युकेटेड फिजिसिस्ट वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. आता बघा, तर ते जेम्स मॅक्सवेल यांना भेटले. ते एक फिजिसिस्ट होते, भौतिकशास्त्रज्ञ होते, जे वेल्दी होते आणि एज्युकेटेड सुद्धा होते. वेल्दी म्हणजे श्रीमंत पण होते आणि ते शिक्षित सुद्धा होते, आणि वेल वर्ड्स इन मॅथमॅटिक्स, आणि ते गणितामध्ये पारंगत सुद्धा होते. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅराडे. त्यांनी मायकेल फॅराडे बद्दल त्यांनी काम करायला ते तयार झाले. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड फॅराडेज आयडिया इनटू अ सेट ऑफ इक्वेशन्स. आता बघा, ते दुसरं तिसरं कोण नव्हतं, तर ते मॅक्सवेल होते, ज्यांनी मायकेल फॅराडे यांच्या ज्या आयडियाज आहेत त्यांना इक्वेशनच्या सेटमध्ये त्यांनी काय केलं, तर ते बदललं. दॅट आर नाऊ कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन्स. आणि आता सध्या आपण त्यांना मॅक्सवेल्स इक्वेशन्स, मॅक्सवेल्स यांची समीकरण या नावाने आपण त्याला ओळखतो. ते मायकेल फॅराडे यांनी ते इक्वेशन्स मांडू शकले नव्हते, हे मात्र इक्वेशन्स मॅक्सवेल यांनी मांडले आणि ते आपल्यासमोर आणले. देअर कंबाइंड वर्क हॅज हेल्प अस इन मेनी वेज. आता त्यांचं जे काही दोघांचं एकत्रित जे काही काम आहे, त्या दोघांच्या एकत्रित केलेल्या कामानं अगदी खूप अनेक मार्गानं, अनेक प्रकारे त्यांना आपल्याला मदतच केलेली आहे, मदत करतो आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कव्हरीज. आज जे काही इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन जी सिस्टम आहे ती त्यांच्याच डिस्कव्हरीवरती डिझाईन केलेली आहे. आजचे जे इलेक्ट्रॉनिक्स
आणि संदेशवहनाची कम्युनिकेशनची जी काही सिस्टम आहे जी आजची, याचं डिझाईन हे त्यांच्या शोधांवरतीच आधारलेलं आहे किंवा ते त्यांच्या शोधातूनच घेतलेलं आहे. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. आता त्यांच्या शोधातून जे काही प्रॉडक्ट्स निघालेले आहेत की नाही, यांचा उपयोग करून आपण येत्या काळामध्ये जे काही आपलं विश्व आहे, या विश्वामध्ये असे आकाशगंगा आहेत, तारामंडळ आहेत, अनेक गॅलेक्सीज आहेत. त्या गॅलेक्सीमध्ये कुठोतरी असणाऱ्या एलियन्स बरोबर आपण भविष्यकाळामध्ये कधीतरी आपण संभाषण साधू शकतो. एलियन्स म्हणजे परग्रहावरती असणारे मानव प्राणी, म्हणजे परग्रहवासी, म्हणजे ते आहेत की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. म्हणजे सिनेमांमध्ये तसं दाखवलं जातं किंवा वैज्ञानिक कथांमध्ये, सायन्स फिक्शनमध्ये ते असतं, पण त्याची अजूनही सिद्ध ते झालेलं नाही. असण्याची शक्यता आहे, पण आपण आहेच असं ठामपणे सांगू शकत नाही आणि नाही असं पण ठामपणे सांगू शकत नाहीये. तर फॅराडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज, बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट ईच डिफिकल्टी विथ परश्युरन्स अँड कन्व्हिक्शन. आता बघा, मायकेल फॅराडे यांचं जे जीवन आहे, सुरुवातीपासून जीवन आहे, ते अगदी प्रचंड अडचणीनं भरून गेलं होतं. सुरुवात झाली होती त्यांच्या अख्ख्या जीवनाची त्यानंतर, त्यापासून. आणि तरी सुद्धा त्यांनी त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी परश्युरन्स, चिकाटी आणि कन्व्हिक्शन म्हणजे विश्वास, खात्री, याच्या जोरावरती त्यांनी काय केलं तर त्यांनी आपलं काम त्यांनी चालू ठेवलं. ते खरोखर एक महान शास्त्रज्ञ होते आणि यामुळे त्यांनी त्याच्यावरती विजय मिळवला असं आपण म्हणूयात. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क. आता बघा, त्यांना अत्यंत अशक्य अशी कामं दिली गेली, विच ही अंडरटूक ॲज चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. बघा, ज्यांना अत्यंत अवघड अशी अशक्य अशी कामं दिली गेली आणि ती त्यांनी आपल्या हाती घेतली आव्हान म्हणून आणि संधी म्हणून. म्हणजे अवघड काम हे एक प्रकारचं आव्हान पण असतं आणि ती संधी पण असते. बरं, संधी म्हणून सुद्धा त्यांनी ती आपल्या हातामध्ये घेतलं. ही एपिटोमाइजेस what the Walt Disney character Pinocchio said. तर ते एपिटोमाइजेस म्हणजे काय तर सारांश सांगणे. तर ते सारांश सांगत असायचे की वॉल्ट डिस्ने यांचं जे कॅरेक्टर आहे पिनोकिओ, तो काय म्हणतो तर वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. बघा, तुम्ही चांदण्यांची जर का तुम्ही अपेक्षा करत असाल, चांदण्यांवरची, ताऱ्यांवरची, तर तुम्ही कुठं आहात याला काही महत्व नाहीये. तुम्ही कुठं आहात हे काही हरकतच नाहीये. म्हणजे बघा, म्हणजे मी इथं जमिनीवर राहून सुद्धा आकाशामधल्या तारामंडळांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे किंवा तिथं नेमकं काय आहे, तिथं काय गुपित आहे, याच्याबद्दल मी विचार केला तरी काही हरकत नाही. तुम्ही कुठंही असा, तुम्ही आज काय आहात याला महत्व नाहीये. तर तुमच्या मनामध्ये तुमचे ध्येय किती मोठी आहेत आणि ते ध्येय मोठी असून फक्त भागणार नाही, तर त्या ध्येयांना तुम्ही धैर्यानं, चिकाटीनं, आलेल्या अडचणींना तुम्ही धैर्यानं तोंड दिलं पाहिजे आणि चिकाटी न सोडता आपण ते धैर्य म्हणजे ते ध्येय आपण मिळवलं पाहिजे. तर मित्रांनो, from the introduction of reignited by APJ Abdul Kalam and Srijan Pal Singh. तर हे APJ अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग यांनी जी काही रिइग्नायटेड याला जी इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे त्याच्यावरून हे घेतलेला आहे. हा पाठ अत्यंत छान, सुंदर, सुरेख असा पाठ आहे. तुम्हाला निश्चितच आवडलेला असेल. मित्रांनो, तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहिलेले नसतील तर जरूर पहा. माझा व्हिडिओला लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. मित्रांनो, मी इथंच थांबतो.